नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ताच काही वेळापूर्वी आपण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद ऐकली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या टास्क फोर्सची आज ऑनलाईन पद्धतीने बैठक पार पडली. राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी किंवा पॉझिटिव्हिटी रेट कोरोनाचा आणि त्याचा ग्रोथ रेट म्हणजे त्याची वाढ कशी होती आहे, जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत याच्या संख्येमध्ये घट होताना दिसतीये का, याच्याबद्दलची सगळी माहिती टास्क फोर्सच्या कडून घेतली गेली आणि त्यात आरोग्य विभागाचे सगळे अधिकारी होते. यानंतर सरकार ठरवणार आहे की कशा पद्धतीने निर्बंध शिथिल केले जातील. त्याचे सूतवाच राजेश टोपे यांनी केलं. 11 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमधले निर्बंध हे कायम राहतील आणि उर्वरित 25 जिल्ह्यातले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातला निर्णय सरकार घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मग हे 11 जिल्हे कोणते आहेत आणि ते 25 जिल्हे कोणते आहेत ज्या ठिकाणी निर्बंध शिथिल होतील आणि त्यानंतर बाजारपेठांच्या वेळा असतील, हॉटेलच्या वेळा असतील किंवा कार्यक्रमांसाठी नियोजित करण्यात आलेले सभागृहांच्या वेळा असतील, लग्न समारंभासाठी लोकांना निमंत्रित करण्याकरता दिला जाणारा स्पेसिफिक आकडा असेल की एवढीच लोक लग्न समारंभासाठी, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकतात. याबद्दलच्या गोष्टी राजेश टोपेंनी सांगितल्या, त्याही आपण ऐकणार आहोत. आणि याबद्दल आपण वेगवेगळ्या व्यापारी असोसिएशनशी देखील बोलणार आहोत, ज्यांच्या वारंवार मागण्या होत्या की निर्बंध शिथिल करून आमचे व्यापार पूर्ववत करा. याबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्याकरता आहेत पुणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, आपल्यासोबत रिटेल असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा आहेत आणि आपल्यासोबत किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती हे देखील आहेत. मला प्रफुल्ल संचेती आपल्याशी सुरुवात करताना हा मुद्दा विचारायचा आहे की ज्या पद्धतीने शासनाने आत्ता सांगितलं की 11 जिल्ह्यातले निर्बंध हे कायम राहतील आणि 25 जिल्ह्यातले निर्बंध आम्ही शिथिल करण्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे, यावर आपली प्रतिक्रिया. प्रफुल्लजी, तुमचा आवाज म्यूट झाला, फक्त म्यूट बटन ऑन करा. निर्बंध आता कुठलेही व्यापारी स्वीकारणार नाही, कारण परिस्थिती व्यापाराची अत्यंत बिकट झालेली आहे. आज कुठलेही निर्बंध लावण्यासारखी परिस्थिती नाहीये. त्यामुळे मी शासनाला विनंती करेन की कुठलेही निर्बंध आपण लादू नका. आता दुकानांच्या वेळ ज्या आहे त्या सुद्धा वाढवा आणि आता मुक्त व्यवसाय सगळ्या व्यापाऱ्यांना करून द्या. आता व्यापारी खूप म्हणजे वैतागलेला आहे. व्यापारी शासनाच्या निर्बंध आता कुठलेही स्वीकारणार नाही. वीरेन शाह, आपली प्रतिक्रिया काय? देखिए, जिस प्रकार से सरकार ने 4 अप्रैल से 6 अप्रैल से लॉकडाउन लगाया है, जिस प्रकार से लॉकडाउन, अनलॉकडाउन और फिर 4 बजे का एकदम इम्प्रैक्टिकल डिसीजन लिया गया था, उससे सारे व्यापारी महाराष्ट्र के नाराज है, आज भी नाराज है. और आज ये फैसला लिया गया है, ऐसा राजेश टोपे जी ने जो बताया है मीडिया के थ्रू, उसमें ऐसे लग रहा है कि जहां जहां कोरोना का केसेस कम है वैसे 25 डिस्ट्रिक्ट में ये रिलैक्सेशन दिया जाएगा और लेवल 2 के हिसाब से दिया जाएगा. लेकिन लेवल 2 का जो पहले का जो रिलैक्सेशन था वो हिसाब से नहीं होगा, लेकिन वहां पे रिलैक्सेशन रहेगा. रही बात 11 जिलों की, तो महाराष्ट्र के व्यापारियों को ये अन्याय होगा. अगर 25 जिलों को दिया और 11 को नहीं दिया तो जरूर जो हमारे जो व्यापारी बंधु है महाराष्ट्र के 11 जिलों के, वहां पे भी आंदोलन होगा. और हमारी भी नाराजगी यही है क्योंकि पूरे भारत में आज 60% को सीरो ऑलरेडी एक वैक्सीनेशन चला गया है. ऐसे में जो 2 डोज लिए हैं उनको आप क्यों प्रतिबंध डाल रहे हो? उनको ट्रेन की व्यवस्था करनी चाहिए. बसों में भीड़ हो रही है. ये कोरोना को आप दावत दे रहे हो, क्योंकि अगर कोरोना को आपको हटाना है तो नियंत्रण निकालना पड़ेगा. लोगों को एक स्पेस देना पड़ेगा. जैसे ट्रेन में जा सकते हैं ऐसे बस में जा सकते हैं, ऐसे ही दुकानों का समय बढ़ाना पड़ेगा ताकि कोई भीड़ ना हो. हालांकि नॉन एसेंशियल दुकानों में कोई भीड़ होती नहीं है, फिर भी सरकार को ये तय करना पड़ेगा कहां पे भीड़ होती है. भीड़ होती है बाजारों में, भीड़ होती है पॉलिटिकल रैलियों में, भीड़ होती है शादियों में. ऐसी सब चीजों के ऊपर नियंत्रण ला सकते हैं. और थर्ड वेव अभी तक आया नहीं है और थर्ड वेव आने वाला है करके
2 महीना निकाल दिया है और दुकानों में इतने सारे नुकसान हुए। रेस्टोरेंट वाले ने आत्महत्या की है, वसई और विरार के रेस्टोरेंट ओनर ने, क्योंकि वो भाड़ा चुका नहीं पाया और उसके पर बहुत बड़ी आपत्ति आई थी। ऐसे ही स्थिति हमारे महाराष्ट्र के व्यापारियों की है। सरकार को तुरंत, क्योंकि पूरे भारत में सिर्फ महाराष्ट्र ही है जहां पे दुकानें और रेस्टोरेंट खोली नहीं पाई है, सिर्फ आधे दिन खोली जाती है और वीकेंड में बंद है। बरोबर आहे. या गोष्टी निश्चितपणे तुम्ही सांगतायत ते की अर्धा दिवसच दुकानं उघडी ठेवली जातात आणि त्याच्यानंतर या सगळ्या निर्बंधाच्या बाबतीत सांगितलं जात आहे. फतेचंद रांका देखील आपल्यासोबत आहेत. फतेचंद रांका, 11 निर्बंध कायम ठेवलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे शहराचा देखील समावेश आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्राचा सगळाच म्हटलं तर आपल्याला साधारणतः भाग येतोय. अहमदनगर केवळ उत्तर महाराष्ट्राशी जोडलं जातं आहे, पण त्याचा बहुतांश संबंध हा पुण्याशी अधिकांश येतो. अहमदनगर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल आणि पुणे जिल्हा पूर्ण, सोलापूर, तर या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधले निर्बंध कायम ठेवले गेलेले आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. तर सगळ्यात चुकीचा निर्णय. टास्क फोर्स फक्त घाबरवते आणि मुख्यमंत्री घाबरतायत. मुख्यमंत्री जी सत्य परिस्थिती या सगळ्या पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यात किंवा बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, कुठलीही याचा स्टडी न करता फक्त जे टास्क फोर्स सांगते की तिसरी लाट येणार, अरे ते जून पासून सांगतात तिसरी लाट येणार, आली तर नाही. मग तुम्ही करता काय? राज्य सरकार तयारी करते, सांगतात पेपरमध्ये की आम्ही तयारी केलेली आहे. मग कशाला घाबरता, का घाबरताय? अरे बेंगलोर शहरामध्ये एका दिवसात 26,000 केसेस होत्या, त्या सुद्धा त्यांनी मागे पडून आज संपूर्ण दिवस दुकानं उघडायला लावलेली आहेत. आज संपूर्ण भारतामध्ये दिल्ली सारख्या मध्ये सुद्धा उघडायला लावलेली आहेत. मग आज भारतामध्ये ठिकठिकाणी, आणि फक्त महाराष्ट्रच का घाबरतीये? आणि मला एक सांगा की याच्यामध्ये हा जो निर्णय घेऊन तुम्ही आम्हाला वीकेंड लॉकडाऊन केलेला शनिवार रविवार, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, परंतु 5 दिवसामध्ये तुम्ही 7 ते संध्याकाळी 4 ठेवताय. 7 ते 10 पर्यंत 11 वाजेपर्यंत कोणी गिराईक येत नाही, कारण कुठली गृहिणी काही कापड किंवा सोने किंवा भांडी वगैरे खरेदी करायला जाणार नाही सकाळी. आणि ते 11 नंतर आमची दुकानं उघडतात. दिवसातनं 5 तास काम मिळतं, आणि हे 5 तास काम मिळाल्यानंतर 5 दिवसामध्ये 25 तास, म्हणजे ऑलरेडी आमचे संध्याकाळी 4 ते 9चे 5 तास गेलेले आहेत. म्हणजे 5 दिवसाचे 25 तास कमी झाले. एक आठवड्याचा दिवस 2 दिवस सुट्टी, म्हणजे एक दिवस 10 तास कमी, म्हणजे 3.5 दिवस आमचे गेलेले आठवड्यातले. म्हणजे आम्ही फक्त 1.5 ते 2 दिवस काम करतोय. मग एवढे मोठे नोकर वर्गाचा पगार द्यायचा कसा? आज संपूर्ण आर्थिक परिस्थिती जी खालवत चाललेली आहे, आणि याचा विचार गव्हर्नमेंट करत नाही. आणि मग पाहिजे तेवढे मग टॅक्सेस लावायचे, कुठे कमिटले ह्या नावाने टॅक्स लावायचे, त्या नावाने टॅक्स लावायचे. आणि तुम्ही मग पेपरमध्ये देता कशाला की आम्ही सगळी तयारी केलेली आहे? मग तुम्ही घाबरताय आणि जनतेला घाबरवताय. साफ चुकीचं आहे. आणि आता आम्ही उद्या 24 तासामध्ये याचा निषेध करतो आम्ही या ऑर्डरचा. आम्हाला आश्वासन दिलं होतं की गेल्या 15 दिवसापूर्वी की आम्ही तुम्हाला 11 ते 7 दुकानं उघडायला देऊ. कुठे गेलं ते आश्वासन? काय म्हणजे मला कळत नाही. आणि नॉन एसेन्शियल मध्ये दिवसातनं 20-25 गिराईक येत नाही. ऑन दी एसेन्शियल जिथे आहे तिथे गर्दी असते, बाकीच्या ठिकाणी गर्दी असते. तुम्ही लॉकडाऊन करून सुद्धा तुमचा शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन आहे. याच्यामध्ये रोडवर गर्दी पहा सगळीकडे, बाजारपेठ संपूर्ण, आणि फक्त बाजारपेठ, सबब एरिया सगळं उघडा आहे, काही ऍक्शन घेतली जात नाही. आणि बाजारपेठ मुख्य शहरामध्ये तुम्ही बंद ठेवता आणि आम्हाला आमची गळचेपी करताय, आमचं आर्थिक नुकसान करतायत. अरे मला कळत नाही कुठे चाललंय काय. अरे तुम्ही तुमचे मोठे मोठे मोर्चे होत आहेत, तुमचे रॅली निघतायत, तुमची मोठे मोठे उद्घाटन होत आहेत, तिथे तुम्हाला हे कळत नाही. त्यावेळेला तुमच्या कुठली कारवाई होत नाही, आणि तुम्ही फक्त व्यापाऱ्यांच्यावर प्रत्येक वेळी, म्हणजे कुठली गोष्ट झाली की फक्त व्यापारी. अरे व्यापारी काय लावलं हे? तुम्ही हॉटेलवाल्यांची आज संपूर्ण त्यांची दयनीय परिस्थिती करून टाकली. व्यापाऱ्यांची दयनीय परिस्थिती, संध्याकाळपर्यंत सगळे स्टॉल उघडेत, त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही. आणि फक्त तुम्हाला व्यापारी दिसतो, आणि व्यापारी 4 नंतर उघडे की लगेच दंड. आणि बाकीचे मोठमोठे रॅली काढतायत, मोठमोठ्याने मोर्चे काढतायत, त्याला तुम्हाला चालतं. मला चाललं गव्हर्नमेंट काय करतंय. आणि आजपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी फक्त टास्क फोर्सवर निर्णय घेतलेले आहेत. मी म्हणतो टास्क फोर्स अक्षरशः गुमराह करते गव्हर्नमेंटला. चुकीचं आहे. आज पुणे शहराची परिस्थिती चांगली आहे आणि पुणेकरांनी त्याच्यावर फार मात केलेली आहे, सहकार्य करते, याचा गैरफायदा घेतात. आम्ही आता निषेध करतो या निर्णयाचा, आणि 100%
वी आर गोइंग टू टेक, आणि म्हणजे आंदोलनाला आता ते आम्हाला फोर्स करून भाग्य पाडतात की तुम्ही आंदोलन करा, म्हणून गव्हर्नमेंट इनडायरेक्टली आम्हाला सुचवत आहे. बरोबर की एक प्रकारे तुम्ही सरकारला इशारा देताय की हे तुम्ही आम्हाला आंदोलनाच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न करताय. यस, मला अजूनही काही गोष्टी आपल्याकडनं जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी मगाशी पत्रकार परिषदेत बोलत असताना राजेश टोपे नेमकं काय म्हणाले हे एकदा ऐकू आणि त्यानंतर ही चर्चा त्या मुद्द्यावरती पुढे घेऊन जाऊ. 11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सोलापूर, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर हे 5 जिल्हे आणि कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्याचबरोबर पालघर हे 4 जिल्हे आणि मराठवाड्यातला बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर असे 11 जिल्हे आहेत की ज्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण कुठलेही निर्बंध शिथिल करत नाहीत. आपण ऐकलं आत्ता की राजेश टोपे काय म्हणाले की 11 जिल्ह्यांमध्ये कुठलेही निर्बंध शिथिल नाहीत. तर याबद्दल जसं आत्ता फतेचंद्र अंका म्हणत होते प्रफुल्ल संचेती, तशीच काहीतरी अवस्था किराणा व्यापाऱ्यांची आहे का? कारण किराणा दुकान देखील सकाळपासून चालू असतात, काही वेळापर्यंत दुपारी परत त्यांना त्यावेळेत बंद करावं लागतं आणि काही ठिकाणी ती दुकानं सुरूही असतात. कारवाई केली जाते. दुकान उघडं ठेवलं तर त्याच्यात काही दंडाची रक्कम ठरवली गेलेली आहे, त्याच्यानुसार ती कारवाई केली जाते, सील केलं जातं. अशा याच्यामध्ये जी कुचंबना व्यापाऱ्यांची, खास करून किराणा व्यापाऱ्यांची असेल किंवा याच्यात येणाऱ्या घटकांची असेल, ही कशी होते आणि याच्यावर आता तुमचं पाऊल काय असणार आहे पुढे? हा विषय असा आहे की किराणा व्यापाऱ्यांना पोलीस अधिकारी येऊन काहीही दंड करतात आणि 4 वाजेपर्यंत किराणा व्यापाऱ्यांना जी परवानगी दिलेली आहे त्यामध्ये कुठलाही व्यवसाय किराणा व्यापारी करू शकत नाही. कारण ग्राहक हा केव्हा येईल हे किराणा व्यापाऱ्याला काही माहीत नसतं. त्यामुळे ग्राहकांना निवांतपणे भरपूर चांगली वेळ दिली तर गर्दी बाजारपेठेत होणार नाही. कमी वेळेमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. म्हणून आमचं सरकारला एकच म्हणणं आहे, निर्बंध सर्व काढून टाका आणि त्यामुळे जर बाजारपेठेत जर पुरेसा वेळ मिळाला तर बाजारपेठेत कुठलीही गर्दी होणार नाही. आणि सरकारला जे प्रमुख सरकारचा जो उद्देश आहे करोना घालवण्यासाठी, तो उद्देश सफल होईल. त्यामुळे मी सरकारला एकच विनंती करेल की सर्व निर्बंध जे आहे ते पूर्ण घालवा आणि मुक्त व्यापार व्यापाऱ्यांना करून द्या. नाही, पण आत्ता ज्या प्रकारे एकूण सगळी कोरोनाची आकडेवारी आत्ता पाहायला मिळते आहे फतेचंद रांका, आपण पाहतोय की रोज वेगवेगळे आकडे आणि बऱ्याचशा गोष्टी बातम्यांमधनं असेल किंवा लोकांच्या प्रतिक्रियेमधनं असेल, त्या ठिकाणच्या माहितीवरून असेल, ही समोर येताना दिसते आहे की पॉझिटिव्हिटी रेट काही जिल्ह्यांमध्ये कमी होताना दिसतोय. आता पुण्याचा उल्लेख तुम्ही केला की पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट काय फार वाढलेला दिसत नाही, ग्रोथ रेट काय फार दिसत नाही. तरीही पुणे निर्बंधांमध्ये पकडलं गेलं. निर्बंध अजून पुणे जिल्ह्याचे शिथिल नाही आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली यांचे निर्बंध शिथिल नाही आहेत. सांगलीत तर पाणीच गेलेलं आहे. 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना तिथं हा नुकसानीचा फटका बसावा लागला आहे. त्या व्यापाऱ्यांबरोबरही आम्ही परवा पुराच्या संदर्भातल्या नुकसान भरपाईबद्दलची मागणी आणि सरकारची घोषणा यावर चर्चा केली. कोल्हापुरातली बाजारपेठ बंद आहे. इकडे रत्नागिरीचे बाजारपेठ तर आत्ता बंदच आहे पावसामुळं. रायगडमधल्या बाजारपेठा काही ठिकाणच्या अजूनही बंद आहेत. तर अशा ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांच्या बद्दलची सहानुभूती सरकार विचारात घेत नाहीये की सतत तुम्ही भेटी देऊन निवेदनं देऊनही सरकार त्यावर विचार करत नाहीये? काय तफावत जाणवतीये? सर, सरकारनं अनेक वेळा पत्र दिले, त्याचं एकाचंही उत्तर नाही. आम्हाला मध्यंतरी भेट माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी दिली. त्यांनी आमची सगळी बाजू समजावून घेतली आणि ते म्हटले की मी मुख्यमंत्र्यांशी बोलीन. त्यालाही 15 दिवस झाले. आणि आज पुणे शहराची जेव्हा एक लक्षात, आम्हालाही आमच्या जीवनाची काळजी आहे. आम्ही आमच्या जीवाशी खेळू शकत नाही, आमच्या स्टाफच्या जीवाशी खेळू शकत नाही आणि ग्राहकांच्याच नाहीच नाही. तर आम्ही जेव्हा एवढी काळजी घेतो आणि करोना कमी करण्यामध्ये जेव्हा पुणेकर सुद्धा पुढे आहे, मग तुम्ही हे कशाला घाबरतायत? मला हे टास्क फोर्स चुकीची, टास्क फोर्स 100% मुख्यमंत्र्यांना घाबरतात आणि मुख्यमंत्री घाबरतायत 100%. आणि याच्यामुळे जो आर्थिक जो नुकसान होत आहे, आम्ही सांगतो एक काम करा, आमच्या सगळ्या नोकरांचा पगार गव्हर्नमेंटने द्यावा, आम्ही आठवडाभर दुकान बंद ठेवतो. आम्ही 5 एप्रिलला त्यांना विनंती केली होती की तुम्ही पूर्ण लॉकडाऊन करा, मिनी लॉकडाऊन करू नका. ऐकलं नाही, मिनी लॉकडाऊन फसला.
आणि आता परत त्यांनी मध्यंतरी पूर्ण वेळ दिली, नंतर परत खाली आले. मला एक सांगा की जर तुम्ही म्हणताय की लाट येणार, तुम्ही गेल्या 3 महिन्यापासून ओरडतीये गव्हर्नमेंट की लाट येणार, आली तर नाही. मग कशाला तुम्ही घाबरवता आणि तुम्ही स्वतः घाबरता? आम्हाला द्या ना मोकळी, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही का? आम्हालाही आमची महाराष्ट्राची पर्वा आहे. आणि तुम्ही तिथं ऑफिसमध्ये घरी बसून तुम्ही निर्णय घेताय, चुकीचं आहे. आम्हाला तुमची दुकान उघडू द्या किंवा त्या येणाऱ्या परिणामाला सरकारने तयार राहावं. ठीक आहे, अजूनही काही मुद्द्यांविषयी मला चर्चा करायची आहे. वीरेन शहा यांच्याशी पण बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर ही चर्चा अशीच पुढे चालू राहील. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं काय नुकसान नेमकं होतं आहे. वीरेन शहा, मला सांगा की रिटेल असोसिएशनच्या वतीनं जर काही गोष्टींचा विचार आपण जर केला तर याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं होणारं मोठं नुकसान हे नेमकं काय? म्हणजे टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये सगळ्यात मदत व्यापाऱ्यांकडनं होते असं परवा आम्ही सांगितलं व्यापाऱ्यांशी जेव्हा बोलत होतो. पुराच्या बाबतीमध्ये मदतीची घोषणा केल्यानंतर जिथे 10,000 आणि 5,000ची घोषणा झाली, व्यापारी मागत होता 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, कारण ते नुकसान छोट्या मोठ्या दुकानाचं 10 आणि 5,000 भरून निघणार नाही. तर ज्या टॅक्सेशनमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग सगळ्यात मोठा आहे, GST असेल, छोटे मोठे टॅक्स असतील, ते याच्यात व्यापारी योगदान देतोय. मग अशा ह्याच्यामध्ये आर्थिक गाडा हा शासन स्तरावरचा नीट चालवायचा असेल तर याच्यातली शिथिलता कशी कमी करायला हवी असं वाटतं? वीरेन शहा, तुमचा आवाज डिस्कनेक्ट झाला परत एकदा. आवाज नाही पोहोचत आहे तुमचा. देख, आवाज आ रही है अभी? हाँ, आला, बोला. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर एसोसिएशन ने हाई कोर्ट में ऑलरेडी याचिका दायर की है और जज साहब ने भी उसमें कहा गया है कि आप अगर हॉकर्स को रिलैक्स आप सब्सिडी दे देते हो और रिक्शा वाले को देते हो तो व्यापारियों को क्यों नहीं? अभी तक उनके यहाँ से सरकार की ओर से जवाब नहीं आया. हमने स्पेशली मांगा है कि दुकानों को टैक्स में राहत देनी चाहिए और जो उनके ऊपर जो उनके कर्मचारी है उनके वेतन के ऊपर सरकार को कुछ सब्सिडी देनी चाहिए. सारे लाइसेंस फीस है वो माफ करने चाहिए. ये जब तक लॉकडाउन चालू रहेगा तब तक की हमारी डिमांड है और अभी भी ये डिमांड जारी रहेगी, क्योंकि सरकार एक बाजू दुकानें नहीं खुलता, एक बाजू रेस्टोरेंट नहीं खुलते और दूसरी बाजू आधे दिन दुकानें खोलना, मतलब हमारे कर्मचारियों को पगार किस प्रकार से देना, ये सरकार की चिंता नहीं है, हमारी चिंता है. और सरकार को व्यापारियों की कोई चिंता नहीं है. ये बहुत कम नसीब है चीज है जो महाराष्ट्र में सबसे ज्यादा बिजनेस करने वाले, सबसे ज्यादा टैक्स भरने वाले और सबसे ज्यादा एम्प्लॉयमेंट जनरेशन की करता है पूरे भारत में. सेकेंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट है वो महाराष्ट्र को आज स्टेप मदरली ट्रीटमेंट दी जा रही है आघाड़ी गवर्नमेंट की ओर से और इसका हम निषेध करते हैं. हम पुणे के व्यापारियों के साथ है, पूरे महाराष्ट्र के व्यापारियों के साथ है. जब तक हमारी दुकानें दूसरे स्टेट की तरह नहीं खुलती है तब तक हमारा आंदोलन चालू रहेगा और ये इसकी पूरी जवाबदारी सरकार के ऊपर रहेगी. नहीं कोई सब्सिडी देते हैं और आधा दिन दुकान चालू करते हैं. टास्क फोर्स को क्या पता चलता है कौन से समय में कौन सा कस्टमर दुकान में आता है? दुकान का कस्टमर 11 बजे से पहले कोई नहीं आता है और ई कॉमर्स को पूरी छूट दी जा रही है. 24/7 रात को भी डिलीवरी होती है, वीकेंड को भी डिलीवरी होती है, लेकिन हमारी दुकानें 4 बजे तक बंद हो जाती है और वीकेंड में हमारी दुकानों खोलने नहीं जाते. और वीकेंड में लोग लोनावाला जाते हैं, पूना जाते हैं और अलग अलग माथेरान, महाबलेश्वर जाते हैं. वहां पे वाटरफॉल्स के ऊपर मजा करते हैं, तभी उनको कोई गिरदी नहीं दिखती. लेकिन नॉन एसेंशियल दुकानें जहां पे कोई रश नहीं होता है वहां पे गिरदी दिख जाती है. टास्क फोर्स को कहा जाए कि दुकानों में आप विजिट करिए और उसके बाद अपना ओपिनियन दीजिए. बिना विजिट करे आप ओपिनियन दे रहे हो तो ये गलत है और ये लेवल 1 और लेवल 2 है. उसके हिसाब से आपको करना चाहिए. आपको हेल्थ की सुविधा बढ़ानी चाहिए. थर्ड वेव आने वाला है तो थर्ड वेव आता है तभी की बात करो, अभी बात मत करो. सरकार को एक ही चेतावनी दे रहे हैं व्यापारी, अब बहुत हो गया है. व्यापारी शांत बैठे हैं. जब अभी सरकार हमारे को फोर्स कर रहे हैं रास्ते पे आने के लिए. अनफॉर्चुनेटली हमारी जो सरकार है आघाड़ी सरकार, उसमें कांग्रेस के भी लोग हैं, एनसीपी के भी लोग हैं और शिवसेना के भी लोग हैं. सारे लोग समझते हैं, लेकिन टास्क फोर्स की वजह से
ये निर्णय नहीं लिया जाता, क्योंकि टास्क फोर्स को पता नहीं है कि नॉन एसेंशियल दुकानों में कभी गिरदी होती नहीं है, फिर भी उसको रिलैक्सेशन नहीं दिया जाता है। तो टास्क फोर्स का हम निषेध करते हैं और टास्क फोर्स को कहा जाना चाहिए आपके मीडिया के थ्रू कि आप विजिट करो नॉन एसेंशियल दुकानों में, कौन सी नॉन एसेंशियल दुकानों में गिरदी होती है, आप उसको पूरी पूरी छूट दी जानी चाहिए, क्योंकि अब हम कमाएंगे नहीं तो हम रोजी रोटी कैसे देंगे, हम भाड़ा कैसे भरेंगे, किस प्रकार से हम महाराष्ट्र में जिंदा रहेंगे, ये सरकार को तय करना है। बिलकुल फतेहचंद रांका, हा एक मुद्दा रास्त आहे की टास्क फोर्सनी जे मुद्दे मांडले आज चर्चेमध्ये, तर याच्यातल्या जसं वीरेन शाह म्हणतात त्याप्रमाणे याच्यातल्या टास्क फोर्सच्या कोणत्या सदस्यांनी येऊन व्यापारी असोसिएशनशी, व्यापाऱ्यांच्या घटकांशी किंवा जिथे निर्बंध शिथिल करू नयेत अशा प्रकारची सूचना दिली गेली, इथल्या व्यापारी असोसिएशनशी किंवा रिटेल असोसिएशनशी बोलणं केलं आहे, चर्चा केली आहे? सर, तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की पुणे महानगरपालिकेचे कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, कलेक्टर, पोलीस कमिशनर या सगळ्यांनी स्टेट गव्हर्नमेंटकडे, टास्क फोर्स कडे एक रिकमेंडेशन केलेले की पुणे शहरातले निर्बंध उठवा. जेव्हा इथली लोकल ऑथॉरिटी हे टाकते, सगळे सांगते आणि टास्क फोर्स कुठल्याही दुकानात किंवा कुठल्याही नॉन एसेन्शियल दुकानात न जाता फक्त एसी ऑफिस मध्ये बसून किंवा पुण्याला येऊन त्या आपल्या काउन्सिल हॉल मध्ये बसून फक्त निर्णय घेतात, हे अत्यंत चुकीचं आहे. खरं त्यांनी कुठल्याही दुकानात आले नाही, आजपर्यंत कुठलीही इन्क्वायरी केलेली नाही, त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली नाहीये. म्हणजे हा गोंधळ आहे फतेहचंद रांका, हा गोंधळ आहे की टास्क फोर्स एकीकडे स्वतःचे निर्णय सांगते आणि इकडे लोकल अथॉरिटी जी असेल डिव्हिजनल कमिशनर पासून, म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्राचे सगळे जिल्हे पकडले तर ते डिव्हिजनल कमिशनरकडे येतात, तर या डिव्हिजनल कमिशनरकडून सगळे जर शिफारशी जात असतील तर टास्क फोर्स त्यांचं काहीतरी वेगळं मत मांडते. म्हणजे हा गोंधळ आहे प्रशासनातला. 100% आहे. टास्क फोर्स घाबरते. थर्ड वे कुठले ते काय भविष्यवाणी करतात काय याची? त्यांना काय म्हणजे त्यांना स्वप्न पडतं का थर्ड बोर्ड येणार आहे, जून मध्ये म्हटले येणार, जुलै मध्ये येणार, जुलै संपायला आला की, आणि फक्त निर्णय. आता मला एक सांगा की नुकसान तुम्ही विचारलं सर, मगाशी मी सांगितलं की फक्त 5 तास काम करायला मिळतात. मला सांगा आता 50% त्यांचा पगार नोकरांचा करायचा का? आजपर्यंत आम्ही फुल देत आलो, त्यांचे पीएफ भरत आलो, त्यांचे ESI भरत आलेलो आहे. हा नुकसान कोणाचा? म्हणजे 5 तास काम करून त्यांना फुल 10 तासाचं पेमेंट, आज 8 तासाचं पेमेंट जात आहे. दुसरी गोष्ट, वीज बिल पूर्ण येते, प्रॉपर्टी टॅक्सेस येत आहेत, नंतर घर खर्च आहे, लोकांचा पगार वगैरे जे असल्यानंतर. आणि आम्हाला एक सांगा की ई-कॉमर्सला परवानगी दिली जाते, काय बेसवर देते तुम्ही? नॉलेज त्यांची लोक तर बिनधास्त फिरत असतात डिलिव्हरीला रात्रपर्यंत. तुम्ही फक्त जाऊन बघा ना अमेझॉनला, त्यांच्या गोडाऊन मध्ये 200च्या वर लोक एकाच ठिकाणी कामं करतात. काय ऍक्शन घेतलीये? काही ऍक्शन घेतलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आज शनिवार रविवार तुम्ही स्वतः मंत्री महोदय सांगतात की इकडे गर्दी आहे, तिकडे गर्दी आहे, लोणार. अरे तुम्ही तुमचं कंट्रोल नाहीये प्रशासनाचं, मग पब्लिकला तुम्ही येतेच कसे? थांबू का शकत नाही? काय ऍक्शन घेत नाही? हे नाही घेणार आणि फक्त व्यापाऱ्यांना प्रत्येक वेळी धारेवर धरणार. आणि सगळ्यात महत्वाचं, गेली 3 महिने झाले आम्ही गव्हर्नमेंटकडे 30,000 लसी मागितल्या. बरोबर. आम्ही महाराष्ट्र राज्य टोपे साहेबांना पत्र लिहिलंय, तुम्हाला ज्या रेटने येतात आम्ही रेटने घ्यायला तयार आहोत. आम्ही सिरम इन्स्टिट्यूटला पत्र दिलं, सिरम इन्स्टिट्यूट सांगितलं की तुमच्या हॉस्पिटलची टायअप पाहिजे. आम्ही नंतर कॉर्पोरेशनला सांगितलं, आज आम्हाला आठवड्यातनं फक्त 1 दिवस लस देतात आणि त्यात सगळ्या राजकीय लोकांना लसी वाटल्या जातात. जेव्हा आम्ही आमच्या स्टाफला, आज 30,000 स्टाफने आमच्याकडे लिस्ट नोंदवलेली आहे, त्यांची आम्ही लस करायला तयार आहोत आणि त्यांचं वॅक्सिनेशन गव्हर्नमेंट देत नाहीये पूर्ण. का देत नाही? आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत ना, तेही देत नाही. मग जर तुम्ही म्हणणार की 3री लाट येणार, अरे लसीकरण तर पूर्ण करा आधी, तुम्ही दिलेले शब्द पाळा ना. कुठले पाळत नाही, तुम्ही प्रत्येक वेळी व्यापाऱ्याच्या जीवावर उठताय. व्हॉट इज गोइंग ऑन? म्हणजे संपूर्ण सरकार जनतेमध्ये आज सरकार स्वतः असंतोष ओढून घेत आहे. जी लोकप्रिय वाटत होती आता अप्रिय व्हायला लागली सरकार लोकांच्या मनात. जनरल जनता सुद्धा त्याच्या विरोधात, आम्ही व्यापारी तर नाहीच, म्हणजे आता जनता सुद्धा विरोधात जायला लागली आहे. चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. पेपरमध्ये येते की चीफ मिनिस्टर घरात बसून राहतात. अरे आमच्याकडे तुम्ही या म्हणजे कळेल.
तुम्ही फक्त नुसते पुराचे तिथे दौरे नाही करायचे. आज त्या बिचारांचे, आज मला सांगा सगळ्यांच्या पुढे कोण आलं त्यांना? आज धान्य वाटपला आमचे सगळे व्यापारी गेले तिथे. बरोबर. आज कालच रांका ज्वेलर्स तर्फे 600 कुटुंबांना देणून आलं धान्य. आम्ही पुढे येतो प्रत्येक वेळेला. का सरकार मदत करते का? तुम्ही फक्त 500 आणि 1000 रुपयाचं पॅकेज जाहीर करता, त्यालाही 3-3, 4 महिन्यात 500 आणि 1000, 1500 रुपयाचं पॅकेज मध्ये काही चालतं का? तुम्ही द्या ना व्यापाऱ्यांना, त्यांच्या आम्हाला नका देऊ, स्टाफला तर द्या. खरं आहे की सरकारने याबद्दलची ठोस भूमिका निश्चितपणे घेतली पाहिजे आणि याच्यात आता पुढे टास्क फोर्सने देखील अशा प्रकारचे निर्णय घेण्याआधी आम्ही तर व्यापाऱ्यांशी निषेध असेल, करतो task force चा. रिटेल असोसिएशनशी असेल किंवा या सगळ्या घटकातल्या प्रत्येक व्यक्तीशी चर्चा करून पुढचे निर्णय मांडले पाहिजेत आणि सरकारने देखील व्यापारी असोसिएशनने दिलेली निवेदनं विचारात घेऊन त्याबद्दलचा साकल्याने विचार करून पुढची पावलं उचलली गेली पाहिजेत. नाहीतर हा असंतोष, हा रोष हा कायम वाढत जाणार आहे आणि उद्या जर व्यापाऱ्यांनी आंदोलनाचं पाऊल उचललं, आपण त्यांच्यावर कारवाई करू. आत्ताही कारवाई होती आहे, पण व्यापारपेठा उघडल्या तर आर्थिक चलन चालेल. व्यापारपेठा उघडल्या तर दैनंदिन व्यवहारातले गोष्टी सुरळीत होत राहतील. पण नियम पाळायला व्यापारी तयार आहेत. नियम पाळायचे ग्राहकांना आपण बंधनं घातली पाहिजेत. ग्राहकांनी देखील ते नियम पाळले पाहिजेत. काही ग्राहक तेही करायला तयार आहेत. पण जर याच्यामधला एक समन्वयाचा मार्ग म्हणून शासनाने निश्चित असं धोरण आखण्याची गरज आहे. इथं थांबू. नमस्कार.